हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी. आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते. त्याचं कारण म्हणजे सर्वांचं असं म्हणणं आहे, की मशीनवर बसायचं खूप कंटाळा येतो. बरं, काम तरी आवडतं, मशीनचं काम करायला सगळ्याच ताईंना आवडतं, पण मशीनवर बसायचा कंटाळा येतो. का बरं असं असं होत असेल? तर आहे ना, मला कसं वाटते, की तुम्ही म्हणजे आता माझी घरातली सुद्धा मी तुम्हाला मशीन दाखवली, दुकानातली आता मी मशीन दाखवते. तर मशीनवरती तुम्ही किती पसारा ठेवताय किंवा तुम्ही काम करताय की नाही करताय? तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मशीनवरती बऱ्याच वेळेला आपण खूप सारं सामान रचून ठेवतो. तर आहे ना, आता सध्या मी दाखवते ते कटिंग टेबल बघा. कटिंग टेबलवरती सुद्धा माझा असा पसारा असतो, जे मी रात्री काढून गेलेले, की उद्या काय करायचं आहे कटिंग म्हणून. तर मग आल्या खूप कंटाळा येतो तो पसारा बघितल्यानंतर. मग मशीनचं सुद्धा तसंच असतं. मशीनवरती तुम्ही एवढ्या साऱ्या पिशव्या किंवा काही घरातल्या वस्तू ठेवून देतात आणि मशीनवर बसायच्या आधीच कंटाळा येतो. कारण ते पसारा पुन्हा उचला आणि कधी ते उचलणार, कधी ती मशीन आवरणार, ते कधी क्लीन करणार आणि मग कामाला सुरुवात करणार. तर मशीन ही नेहमी अशी असावी बघा, नीटनेटकी व्यवस्थित. तर तुमच्याकडे साधी मशीन असू दे किंवा कुठलीही मशीन असू दे, मशीन ही व्यवस्थित असायला पाहिजे. त्याला ऑइलिंग व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे कसं काम जे आहे ते आपलं वेळेत होतं, पटकन होतं आणि कसं तुम्हाला काम करताना अजिबात कंटाळासुद्धा येणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या मी जे टिप्स सांगते ना, त्या नक्कीच वापरा. मशीन सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मशीन नेहमी मोकळी ठेवा, सुटसुटीत, स्वच्छ ठेवा आणि त्याच्यावरती अजिबात पसारा ठेवू नका. म्हणजे तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. माझ्या आता भरपूर अशा म्हणजे सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांना माझे व्हिडिओज खूप आवडतात, शिकवण्याची पद्धत खूप आवडते. पण मला काही कारणामुळे वेळ भेटत नाही. पण माझं इथून पुढे नेहमी म्हणजे माझं असं मी प्रयत्न करेल, की आहे ना डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि एक तर व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल. तर तुम्ही असंच माझ्यासोबत जोडून राहा.